ए बावरी महाविहार या ठिकाणी आपण भेट देत आहोत. चला तर समोर जाऊ आपण. महाविहार बावरी नगर दाभड तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड या ठिकाणी आपण भेट देत आहोत. बी बावळे ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण इथं गाडी पार्क करूया. इकडं पलीकडे नेण्यापेक्षा इथेच पार्क करू. हे नवीन स्तूप आहे, त्यांचं बांधकाम चालू आहे जोरामध्ये. आज ना उद्या होईल कंप्लीट. शासनाचाही फंड या ठिकाणी, शासनही अनुदान देत आहे आणि या विहाराचं काम आपण बघू शकता. जे की नागपूर दीक्षाभूमीमध्ये ज्या प्रकारे घुमटकार विहाराचे बांधकाम आहे, त्याच धर्तीवर या विहाराचं बांधकाम करण्याचा मानस त्या आयोजन कमिटी मार्फत केला जातो. हे जुना विहार आहे. आपण एंट्री करत आहे विहारामध्ये. इथे बनते गाड्या. हे एंट्री गेट आहे. रम्य असं वातावरण. बुद्ध जयंतीनिमित्त महोत्सव या ठिकाणी पार पाडलेला आहे. हे रम्य असं वातावरण विहाराचं. जानेवारी फेब्रुवारी या महिन्यामध्ये इथं धम्म परिषदचं आयोजन करण्यात येते. आणि या धम्म परिषदला जिल्ह्यातील नाही तर देशातील बौद्ध अनुयायी या धम्म परिषदमध्ये भाग घेतात. हे बौद्ध विहार शांत वातावरणामध्ये आपण बघू शकता. गौतम बुद्ध, तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती आहेत. दानपेटी पण आहे इथे, जे की या विहाराच्या बांधकामासाठी संयोजन समितीने ठेवण्यात आलेली आहे. इथं हजारो बौद्ध बांधव येतात आणि धम्माचं अनुकरण कसं करावे या ठिकाणी शिकवले जाते. बघू शकता हे विहाराचा मंडप, किती शांतता आहे. परत आपण बाहेरचा नजारा घेऊ. काल पाऊस पडल्यामुळे अतिशय रम्य वातावरण, थंड चा नजारा आहे. गौतम बुद्धाची मूर्ती, पिंपळाचं झाड, तथागत भगवान गौतम बुद्ध यांची प्रतिमा इथे ठेवण्यात आलेली आहे, लावण्यात आलेली आहे. हे झाड बघू शकता, जे की पिंपळाचं झाड आहे.
खूप मोठा वृक्ष आहे, बघू शकता या झाडाखाली. आणि इतर झाडं सुद्धा आहेत उंच उंच, ज्याची शोभा वाढवतात या प्रतिमेची. इथं पाण्याची टाकी सुद्धा आहे, आता धुण्यासाठी, फ्रेश होण्याकरता. आणि ही बौद्ध जयंती वैशाख पौर्णिमा महोत्सव दिनांक 11/5/2025 सायंकाळी 4 वाजता स्थळ महाविहार, बाबरीनगर, दाभड तालुका, जिल्हा नांदेड या ठिकाणी संपन्न झालेला आहे. त्यांचं हे बॅनर. तर बाहेरील नजारा आपण बघणार आहोत. इकडं भंतेचे निवासस्थान आहे. या ठिकाणी भंतेजी राहतात. ती 2 मजली बिल्डिंग बघू शकता. पहिले हे जुनं बांधकाम होतं. नवीन आदरणीय भंतेंना राहण्याकरता ही वास्तू उभारण्यात आलेली आहे. ही बघू शकता, भंतेंना राहण्याची वास्तू. भाऊ तिकडे जाता येते का? तिकडे बी ओके, थँक्यू. भाऊ गावातील दूध घेऊन आलेत भंतेकरिता. किती रम्य वातावरण बघा. हे वास्तू भंते निवासस्थान आणि हे पिंपळाचं झाड किती रम्य आहे. आदरणीय भंतेजी पण येत आहेत. बौद्ध धर्माची शिकवणच अशी आहे की प्राणी मात्रावर दया करणे आणि झाडावर सुद्धा दया करणे. बघू शकता किती रम्य असं वातावरण आहे. इकडून पण गेट आहे. याही गेटनं आपण एंट्री करू शकतो. जेव्हा या ठिकाणी बौद्ध धम्म परिषद, अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद भरण्यात येते, या ठिकाणी मंडप टाकून महाप्रसादाचं आयोजन केले जाते. आणि ही नवीन वास्तू, जी की नवीन एक वास्तू आहे, ते पण आपण बघणार आहोत. जर गेट खुल्ला असेल तर आपण जाऊ शकतो. ही शेती पहा, इकडून नजारा बघा विहाराचा. खूप असा सुंदर आहे. या ठिकाणी अवश्य भेट द्या. नांदेडला जर आले तर एक वेळेस बाबरीनगरला अवश्य भेट द्या. कारण इथं आलं की इतकं प्रसन्न वाटतं हे वातावरण बघून की आपण कुठं स्वर्गामध्ये आल्यासारखं फील होते. कारण बौद्ध धर्माची जी शांततेची शिकवण आहे, अतिशय चांगल्या प्रकारे इथे घेतली जाते. इथं आदरणीय भंते आहेत. भंते यांची सर्व पाहणी करत आहेत, सर्व मित्रमंडळ भंतेची. परत एकदा या विहाराकडे जाऊ, ते बघू शकता. थोडा चिखल असल्यामुळे पाऊस कालच झाला आणि या ठिकाणी ही जी जागा ओपन दिसते तिकडे बघू शकता अशोक स्तंभ. हा तो अशोक स्तंभ आहे. जवळपास 50 फूट उंचीचा असू शकतो. विहाराच्या बाजूला जे गोल घुमटाकार विहार आहे, बांधकाम त्याचं चालू आहे.
त्याच्या बाजूलाच अशोक स्तंभाची उभारणी केलेली आहे. अशोक स्तंभ म्हणजे अशोक सम्राट यांच्या राज म्हणजे त्यांच्या कारकिर्दीमधला एक अनमोल असा अशोक स्तंभ या मोकळ्या मैदानामध्ये धम्म परिषद घेतली जाते वैशाख पौर्णिमे या दिवशी. आणि हेही स्तूपाचं बांधकाम आहे, ते पण आज न उद्या कंप्लीट होईल. इथं बघू शकता गौतम बुद्धांचा मूर्ती आहे तिथं निद्रा अवस्थेमध्ये. हा खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि शांत. जी शेवटची झाडी जी आहे ती बाउंड्री आहे या विहाराची. जवळपास 13-14 एकरचा परिसर आहे हा. आपण परत इकडे जाणार आहोत. इकडे हे विहार आहे. या विहारामध्ये मागेच एक अभ्यास मंडळ घेण्यात आलं होतं. या ठिकाणी लॉक आहे. मध्ये विहार ओपन नाही आहे, कारण आपण अशा या दिवशी विजिट करतोय की सध्याला ओपन नाही. हे पण विहार बघू शकता. खूप चांगल्या प्रकारे रचना आहे, बघू शकता. वैशाखी पौर्णिमेनिमित्त या ठिकाणी खूप गर्दी असते बौद्ध बांधवांची. देशात नाही तर इतर देशातूनही या ठिकाणी बनते आणि बौद्ध बांधव वैशाखी पौर्णिमेनिमित्त या बौद्ध धम्म परिषदमध्ये सहभागी घेत असतात. आपण जर नांदेडच्या बाहेरील असाल तर एकदा नांदेडला जर आल्या तर अवश्य बाबरीनगर दाभटला अवश्य भेट द्या, कारण हे स्थळ इतकं सुंदर आहे. या ठिकाणी आल्यावर जावंसं वाटत नाही, इतकं सुंदर. मध्यंतरी बुद्धांची मूर्ती आहे. हे झाड बघू शकता. हे एंट्री गेट आहे इकडून पण. खूप असं प्रशस्त बांधकाम. असं नाही सुंदर. मित्रांनो, या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ जे की आपल्या बौद्ध स्तूपांचे असतील ते बनवले जातील आणि ते तुम्हाला सबस्क्राईब केल्यामुळे नोटिफिकेशनद्वारे आपल्याला त्यांचे नोटिफिकेशन येईल आणि ते तुम्ही बघू शकता. हे बघा, अशोक चक्र कोरीव केलेलं आहे गेटवरती. हे पण हे स्तूप हे सुंदर आहे ना जरा. आणि ते बघू शकता तिकडं त्या स्तूपाचं बांधकाम आपण इथून बघू शकतो. तिकडं पण आपण जाणार आहोत.
या मैदानामध्ये बौद्ध धम्म परिषद, अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद वैशाखी पौर्णिमेनिमित्त घेण्यात येते. चला तर मग परत एकदा तिकडं जाऊ, त्या विहारामध्ये आपण थोडं माहिती घेऊ. या ठिकाणी जमीन रिकामी असल्यामुळे काहीतरी पीक घेतील असं दिसते. त्यांची मशागत केलेली आहे. वंदा मी बनते. जुनं बांधकाम आहे. या ठिकाणी स्टेज होता, तो आता थोडासा खराब झालेला आहे. पहिले इथं या विहारामध्ये लग्न कार्य जे मोठमोठे होत होते येथे या ठिकाणी करत होते. हा समोरचा भाग विहाराचा बघू शकता हा नजारा. थोडा पाऊस पडल्यामुळे चिखल होत आहे, त्याच्याने पलीकडं जाण्याकरिता थोडं पण जाऊया तिकडे. थोडंस कठीणही होईल पण जाऊ. हे बघा मधला भाग विहाराचं काम जवळपास. हे अशोक स्तंभ जे की आपण तिकडून बघितला होता. ती सुंदर असा हा अशोक स्तंभ. अतिशय रम्य बौद्ध स्थळ. हे सर्व जो ओपन पेस आहे, हा ओपन जी जमीन आहे ही आपल्या बौद्ध विहाराची जमीन आहे. आपण मध्ये जाऊन बघूया. हे बांधकाम चालू आहे, कंप्लीट झालेलं नाही. ही विहाराची रचना. मोठे मोठे खांब उभे केलेले आहेत. यांचा अंदाजा लावू शकता की विहाराचं किती मजबूत असेल. कारण बऱ्याच दिवसापासून हे विहाराचं बांधकाम बऱ्याच वर्षापासून रखडलेलं आहे. कारण शासन फंड देत नसल्यामुळे अपुरा पडत आहे फंड. या ब्लॉगद्वारे अशी विनंती आहे की त्याने शासन फंड द्यावा आणि या विहाराचं काम
कंप्लीट करावं. इकडून बी हे वरी जाण्याचा आणि पायऱ्या आहे सेकंड फ्लोअरला. आपण खालीच बघू शकता. किती छान असं बांधकाम, विहाराचं बांधकाम प्रगतीपथावर आहे. आज एक नवीन विषय घेऊन अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद बावरी नगर इथे आपण विजिट दिलेली आहे आणि आपल्या परिसराची परिपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये हे विहार लवकरच कंप्लीट हो हीच तथागत चरणी प्रार्थना. आणि इथंच आपण थांबूया. आपण या चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ आपणाकरता येणाऱ्या काळामध्ये आपण बनवू आणि तुम्हाला बघण्याकरता निर्माण करून देऊ. ही विहाराची जे की बौद्ध धर्म परिषदेचे या ठिकाणी स्टॉल आणि धम्मदेशना होते. अशोक स्तंभ, मित्रांनो या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.